Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology, Standard 12, Chapter number 4, Seed Production Technology. Lecture number 5. In previous period, hybrid seed production of jawar. This topic can be completed. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कसा अभ्यास चालू आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ जवार हे टॉपिक आपण संपविलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. त्या जवारमध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन कसं तयार केलं जातं, व्यवस्थित तुम्हाला सगळे जे टेक्निक आहेत ते तुम्हाला व्यवस्थित शिकविलेलं आहे. जसं टेक्स्टबुकमध्ये जेवढं सिलेबस आहे ते पूर्ण कव्हर केलेलं आहे बाळांनो. त्यामध्ये महत्त्वाचं लेक्चर नंबर 3 आहे, हे तुम्हाला सांगितलं होतं. लेक्चर नंबर 3 हे फार महत्त्वाचं आहे. ते जे आपण लेक्चर 3 मध्ये जे बघितलेलं आहे पॉईंट, हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू साठी फार महत्त्वाचं आहे बाळांनो. ते आवश्यक बघणे, लिहून काढणे फार सोपं आहे. हे 8 मार्क तुम्हाला मिळणारच आहे. ते कोणकोणते पॉइंट आहेत ते तुम्हाला सांगितलेले त्या लेक्चरमध्ये. तर आज आपण जे लेक्चर नंबर 5 मध्ये बघणार आहोत ते बघणार आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ कॉटन. हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ कॉटन बघणार आहोत. कारण सुरुवातीला सांगितलं होतं, या चॅप्टरचं ट्रेलर दाखवलं होतं तुम्हाला की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. जवार आणि कॉटन हे 2 क्रॉप आहेत या टॉपिकमध्ये. ह्या 2 क्रॉपचंच आपल्याला सीड प्रोडक्शन म्हणजे बी उत्पादन करायचं होतं. संकरित बी उत्पादन. कोणतं? संकरित बियाणाचं उत्पादन आहे ना. फाउंडेशन प्लॉट असतं ते संकरित नसतं आहे ना. जे सुधारित आणि ज्या गावरान जाती म्हटलं तुम्हाला, याचं जे बियाणं उत्पादन होत असते त्याचं असं टेक्निक नसतं, ते सोपं टेक्निक असतं. पण हायब्रिड सीड प्रोडक्शनचं हे टेक्निक कसं आहे, थोडा हार्ड आहे आणि ते दरवर्षी करावंच लागतं. तरच जेनेटिकली प्युरिटी मेंटेन होणार आहे, नाहीतर भेसळ बियाणं मिळणार. हे तुम्हाला समजून सांगितलं होतं. तर बघूया बाळांनो आपण कॉटन. तर बॉटॅनिकल नेम गोसियापियम स्पेसीज. देर आर 4 स्पेसीज ऑफ कॉटन: आर्बोरियम, हर्बेसियम, हिरसुटम, बार्बेडन्स. ओके, कॉटनचे 4 स्पेसीज आहेत. किती स्पेसीज बाळांनो? 4 स्पेसीज आहेत कॉटनमध्ये. जर बॉटॅनिकल नेम विचारलं तर आपण गोसियापियम, हिरसुटम सुद्धा पाठ करून ठेवलं एक तर चांगलं राहील. जर गोसियापियम स्पेसीज लिहिलं तरी चालेल, कारण 4 स्पेसीज आहेत. किती स्पेसीज आहेत? 4 स्पेसीज आहेत कॉटनमध्ये. गोसियापियम, आर्बोरियम, गोसियापियम, हर्बेसियम, गोसियापियम, हिरसुटम, गोसियापियम, बार्बेडन्स. 4 स्पेसीज आहेत. गव्हाची जशी आपण 3 स्पेसीज बघितले, तसं कापसामध्ये किती स्पेसीज आहेत बाळांनो? 4 स्पेसीज आहेत. तर तेवढं महत्त्वाचं नाही आहे, एक बॉटनिकल नेम लक्षात ठेवलं तरी चालेल. फॅमिली मालवेसी. फॅमिली कोणती आहे? कापूस हे कोणत्या कुटुंबामध्ये मोडतं? मालवेसी या कुटुंबामध्ये मोडतं. कोणत्या? मालवेसी. भेंडी, कॉटन हे एका कुटुंबातले. भेंडीचे पानं बघा, त्याचं फूल बघा, कापसाचं फ्लावर बघा, कापसाची पानं बघा. साईजमध्ये थोडं कमी द्या, पण शेप आकार जे असतं ते सारखं असतं बाळांनो. तर भेंडी आणि कापूस याचं जे कुटुंब आहे एकच आहे. कोणतं आहे? मालवेसी आहे. ओके, लक्षात राहील. ओरिजिन. देर आर 2 origin of cotton on the basis of their type. On the basis of their type. Old world cotton or देशी cotton. ओल्ड वर्ल्ड कॉटन और देशी कॉटन. कापसाच्या ओरिजिन वरून आपण 2 टाईप करतो कापसाचे. एकाला ओल्ड वर्ल्ड कॉटन म्हणतो, म्हणजे जुनं जे कापूस, याला आपण देशी कॉटन म्हणजे
इंडियन कॉटन जे आहे, भारत देशाचं जे पारंपरिक जे कापूस आहे त्याला आपण देशी कॉटन असं म्हणतो. कोणतं म्हणतो? देशी कॉटन. त्यालाच ओल्ड वर्ल्ड कॉटन असे म्हणतात. तर फारच कमी झालेलं आहे ते कापूस. तर त्याचं जे झाड आहे तो स्ट्रेट वाढणारा असतं. पानं जी आहे फारच फाटलेली असतात, त्याचे रुंद नसतात, नॅरो असतात, फांद्या कमी असतात, बोंड बारीक असतं, लांबट असतं, असं त्या झाडाचं कॅरेक्टर असतं. तेवढं कल्टिवेशन प्रॅक्टिसेसने आपल्याला सीड प्रोडक्शन म्हणून तेवढं जास्त डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला. तर या ओल्ड वर्ल्ड कॉटनमध्ये, या देशी कॉटनमध्ये दोन स्पेसीज आहेत. कोणते आहेत? दोन स्पेसीज, ज्याला आपण नाव दिलेलं आहे गोसॅपियम आर्बोरियम एक स्पेसीज आहे, दुसरा गोसॅपियम हर्बेसियम आहे. कोणता आहे? हर्बेसियम. ह्या दोन आर्बोरियम आणि हर्बेसियम हे इंडियन कॉटन आहे, याला देशी कॉटन म्हणतात, याला ओल्ड वर्ल्ड कॉटन म्हणतात. समजलं बाळांनो? नंतर नेक्स्ट टाईप आहे कॉटनचं न्यू वर्ल्ड कॉटन, त्यालाच अमेरिकन कॉटन असं म्हणतात. न्यू वर्ल्ड कॉटन ऑल्सो कॉल्ड ॲज अमेरिकन कॉटन. ओरिजिन इज सेंट्रल अमेरिका. आणि ओल्ड वर्ल्ड आणि देशी कॉटनचं ओरिजिन काय? इंडिया, इंडो चायना आहे. इंडिया अँड इंडो चायना आहे. तसं न्यू वर्ल्ड कॉटनचं, अमेरिकन कॉटनचं काय ओरिजिन? सेंट्रल अमेरिका आहे. सेंट्रल अमेरिका आहे. यामध्ये मोडणारे दोन स्पीसीज आहेत, गोसॅपियम हिरसुटम, गोसॅपियम हिरसुटम आणि गोसॅपियम बार्बेडन्स. गोसॅपियम बार्बेडन्स ह्या दोन स्पीसीज आहेत, हिरसुटम आणि बार्बेडन्स. बार्बेडन्स इज अ Egyptian cotton, also called as Egyptian. It is also grown as a ornamental. It is grown tall. तर बार्बेडन्स हे काही वेळेला घरामध्ये वगैरे लावलेलं कापूस असतं. हे पेरेनियल असतं, 4-5 वर्ष राहू शकतं, उंच जातं, दरवर्षी त्याला फुलं येणार, बोंड लागणार. तर हे घरामध्ये वगैरे लावण्यासाठी अगोदर बरेच घरामध्ये असायचे कापसाची झाड. का? तर त्याची वात वगैरे तयार करण्यासाठी, दिवे जाळण्यासाठी, ठीक आहे. तर अगोदर देव वगैरे हे जास्त देवदेव जास्त करणारे होते, आहे ना. आता मॉडर्न युग आलेलं आहे, तर डेली ते वापरण्यासाठी कापूस लागत होतं. मग कापूस कुठून आणायचं? तर घरी एक झाड असायचं, ते बार्बेडन्सचं असायचं. हे कमर्शियली ग्रो होत नाही, आहे ना, कमर्शियली ग्रो केलं जात नाही. कमर्शियली हिरसुटम आहे, अमेरिकन कॉटन ज्याला म्हणतो. आपल्या देशामध्ये आता अमेरिकनच आलेलं आहे, जे संकरित व्हेरायटी निघालेले आहे. तर अमेरिकन कॉटनच हे जास्त चालतं आपल्या भागामध्ये. देशी कॉटन फार कमी झालेलं आहे आणि त्याचं उत्पादन कमी असल्या कारणाने शेतकरी त्याच्याकडे वळत नाही. तर कोरडो लावण्यासाठी, पेरणी करण्यासाठी ते कापूस चालायचं अगोदर. आता नाही, आता लागवडीचं युग आहे, जास्त उत्पादन देणारं पाहिजे, खर्चही जास्त लावणारे आहेत. देशी कॉटनला कमी खर्च, कमी उत्पन्न असं असायचं. असो. तर हे बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन हे तुम्ही डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे. लिहून बघा, 1-2 वेळेस आपण लिहून काढायला पाहिजे बॉटॅनिकल नेम वगैरे. आपल्याला येतं की नाही, स्पेलिंग बरोबर आहे की नाही, 2-3 वेळ जर आपण लिहून काढलं बाळांनो तर लक्षात राहील. तर बघूया आपण नेक्स्ट. हे आहे कॉटन फील्ड, हायब्रिड सीड प्रोडक्शनचं कॉटन. इथं ते प्रोसेस चालू आहे, इमॅस्क्युलेशन, पॉलिनेशन, ते पुढं येणार आहे. तर हे कापसाचं फील्ड आहे, कॉटन क्रॉप आहे. इथं डेली आर्टिफिशियल पॉलिनेशन, इमॅस्क्युलेशन करावं लागतं. ते काय भानगड आहे ते पुढे येणार आहे. तर हे ट्रेलर दाखवित आहे तुम्हाला या लेक्चरचं. नेक्स्ट बघूया बाळांनो. हे बी कधी बघितलं तुम्ही? असलं बी बघितलं नाही, जे म्हशीला खाण्यासाठी असतं. त्याच्यावर काय असतं? फज असतं. काय असतं? फज असतं, त्याच्यावर धागे धागे असतात आणि ते एकमेकांमध्ये सगळं सरकी गुंडाळलेली असते. याला सरकी म्हणतात. यालाच म्हणायचं कॉटन सीड म्हणायचं. काय म्हणायचं याला? कॉटन सीड म्हणजे कापसाचं बी, आणि सीड कॉटन म्हणजे कापूस. 3 वर्ड लक्षात ठेवायचे. पहिलं काय म्हटलं? कॉटन सीड सरसड आहे. कॉटन सीड म्हणजे कापसाचं बी, हे सरकी ज्याला म्हणतो आपण. जे जनावराला आपण आलाप लावतो, दुधाळ जनावर, काम करणारे जे बैल असतात त्यांनाही आपण सरकी लावतो. ती कशी असते? फज असते त्याच्यावर, म्हणजे तंतू असतात, फायबर असतं.
आणि एकमेकांमध्ये सगळं बियाणं गुंतलेलं असतं. ते लागवड करण्यासाठी फार त्रास होतो. मग त्याच्यावर प्रोसेस केलेली असते S2SO4 ट्रीटमेंट, ज्याला सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट म्हणतात. हे सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट दिल्यामुळं हे पूर्ण वरचं जे फज आहे ते पूर्ण जळून गेलेलं आहे आणि बी फक्त राहिलेलं आहे आणि पूर्ण चोपडं बियाणं आहे. आता इझिली आपल्याला पेरता येते, एक एक बी लागवड करता येते. आणि दुसऱ्या हातामध्ये जे आहे हे सीड ट्रीटेड सीड आहे, याला बीज प्रक्रिया केलेली आहे म्हणून हातामध्ये ग्लोव्ज आहे. आणि हे बीचं रंग बदललं, काय लावलेला सीड ट्रीटमेंट केलेली आहे. जसं गवचो आहे जे इन्सेक्टिसाईडची ट्रीटमेंट, नंतर फंजीसाईड जे असतात त्याची ट्रीटमेंट, की जेणेकरून बियाद्वारे होणारे जे रोग आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी हे बीज प्रक्रिया केली जाते. पुढे येणार आहे. तर हे बी दाखवलं तुम्हाला व की आपल्याला बी उत्पादन आहे ना बाळांनो. काय उत्पादन आहे? बी उत्पादन आहे. कापूस उत्पादन आहे का नाही? आपल्याला कशाचं उत्पादन करायचं? बियाचं उत्पादन करायचं. ते कोणतं? संकरित बियाणं. कोणतं बियाणं? संकरित बी उत्पादन करायचं आपल्याला, सीड प्लॉट. ओके. तर हे अगोदर जे दाखवले सीड प्लॉट आहे, याला काय म्हणणार आपण? सीड प्लॉट आहे. याला काय म्हणणार? सीड प्लॉट. बघा किती जास्त अंतर आहे, कापूस कसं वाढ झालेली आहे ना. तर मजूर तिथं डेली कामाला असतात. तर त्याचं हे सरकी आहे. तर सरकी कळालं तुम्हाला. लागवड करण्यासाठी जे बियाणं असतं ते हे बियाणं असतं. आपली जे सरकी असते ती सरकी राहत नाही, म्हणजे प्रोसेस केलेली आहे. म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट केल्यामुळे चोपडं बियाणं दिसत आहे आणि लागवडीसाठी सोपं जाते. आणि हे अगोदर याला काउडंग सलरी ट्रीटमेंट करायची जुन्या काळी, आम्ही लहान असताना. आता हे कंपनीद्वारेच सीड ट्रीटमेंट करून बियाणं येत आहे. जे बॅगमधलं बियाणं आपण दरवर्षी जे कापसाचं बियाणं खरेदी करतो, कारण संकरित व्हेरायटी आहेत सगळ्या, तर ते बियाणं आपल्याला कृषी केंद्रामधूनच घ्यावं लागतं. तर ते ऑलरेडी सीड ट्रीटमेंट केलेलं असतं, मग आपल्याला करायची गरज नसते. जेव्हा घरचं बियाणं आपण पेरणीसाठी वापरतो अशा वेळेस आपणाला सीड ट्रीटमेंट करायची आवश्यकता असते. नेक्स्ट बघूया आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टंट और इकॉनॉमिक युजेस. तर आता कापसाचे युजेस काय? तर या सिलेबसमध्ये काय केलेलं बाळांनो, की तुम्हाला कल्टिवेशन प्रॅक्टिसेस बरोबर सीड प्रोडक्शन असं आहे. मग त्याचं थोडं डिटेलमध्ये बघायचं आहे. तर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कापसाचे युजेस काय. इथं हायब्रिड सीडचं युजेस नाही विचारलं. कापसाचं जे कापूस आपण उत्पादन करतो ना बाळांनो, त्याचे इकॉनॉमिक युजेस काय काय आहे ते आपण बघूया. सगळ्यात अगोदर कॉटन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फायबर क्रॉप. कसं आहे? कापूस हे फायबर क्रॉप आहे, ताग पीक आहे ना, ॲज वेल ॲज कॅश क्रॉप इन वर्ल्ड. त्याचबरोबर कापूस हे कसं आहे? कॅश क्रॉप आहे. जसं शुगर केन कॅश क्रॉप आहे, तसं कापूस सुद्धा काय? कॅश क्रॉप. कॅश क्रॉप म्हणजे पैसे देणारा पीक. एकदम पैसा येतो, एकदम पैसा मिळतो. कापूस घरी खाण्यासाठी ठेवलं जातं का? जसं ज्वारी ठेवतो, गहू ठेवतो आपण, हां ठेवतो का? नाही बाबा, यावर्षी मला 2 क्विंटल कापूस लागते, 4 क्विंटल लागते, असं असते का? नाही. जे आपण उत्पादन करतो ते विक्रीसाठी करतो, म्हणजे पैसे मिळण्यासाठी. त्याला आपण कॅश क्रॉप म्हणायचं. काय म्हणायचं? कॅश क्रॉप. तर कॉटन इज अ कॅश क्रॉप ग्रोन इन वर्ल्ड. कॉटन इज मेनली ग्रोन फॉर मॅन्युफॅक्चरिंग क्लॉथ. कापसाचा उद्देश काय? मेन उद्देश कापूस घेण्याचं की मॅन्युफॅक्चरिंग क्लॉथ तयार करण्यासाठी. कापसापासनं काय बनतं? धागा बनतं. धाग्यापासनं कापड बनतं, कॉटन क्लॉथ ज्याला म्हणतो आपण, है ना. सुती सुती कपडे, सुती कापड असं म्हणतो आपण, है ना. तर हे बनवण्यासाठी आपल्याला कापसाची आवश्यकता आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज व्हाईट गोल्ड ऑफ इंडिया. भारत देशाचं व्हाईट सोनं कोणाला म्हणतात? कापसाला म्हणतात बाळांनो. व्हाईट गोल्ड है ना. आपलं व्हाईट गोल्ड कोण आहे? कापूस आहे, है ना. कापूस पिकवलं म्हणजे आपण सोनं पिकवलं असं. कॉटन सीड कंटेन. कॉटन सीड बघा, मी ते सांगता सांगता राहिलं बघा. 3 शब्द लक्षात ठेवा म्हटलं होतं. कॉटन सीड म्हणजे सरकी, आणि सीड कॉटन उलट करायचं. सीड कॉटन म्हणजे कापूस. कापूस म्हटल्यानंतर त्यामध्ये काय येणार? काय काय येणार कापूस म्हटल्यानंतर? कापसामध्ये 2 येणार, कॉटन सीड आणि लिंट. हे 2
एकत्र जेव्हा असतात त्याला कापूस म्हणणार आपण. काय म्हणणार? कापूस म्हणणार त्याला. काय म्हणणार? कापूस म्हणणार. आणि जेव्हा बी सेपरेट केलं, कॉटन सीड सेपरेट फ्रॉम द सीड कॉटन, नोन ॲज कॉटन सीड अँड लिंट. तर सीड कॉटन मध्ये बी आहे आणि लिंट आहे. जेव्हा आपण बी वेगळं केलं तर लिंट वेगळं होणार आहे. म्हणजे लिंट म्हटल्यानंतर काय म्हणणार आपण? रुई. रुई जे आपण बी काढल्यानंतर राहिलेले जे आहे कापसाचं त्याला आपण लिंट असं म्हणतो, रुई असं म्हणतो. गादी बनवण्यासाठी किंवा आपण डॉक्टरकडे गेलं तर भरपूर असतं. ड्रेसिंग मटेरियल म्हणून त्याचा वापर केला जातं, ॲब्सॉर्बंट म्हणून वापर केला जातं. ऑपरेशन थिएटरमध्ये सगळं कापूसच वापरलं जातं. स्टरलाइज कॉटन असतं ते, त्याद्वारे रक्त वगैरे सगळं साफ केलं जातं. तर या पद्धतीनं त्या लिंटचा वापर करा. लिंटपासूनच धागा तयार होणार. म्हणजे 3 शब्द लक्षात आले. कॉटन सीड सरकी, लिंट रुई आणि सीड कॉटन म्हणजे सगळंच आलं त्याच्यामध्ये. जे आपण शेतामधला कापूस येसतो पिकापासून वेगळं करतो ते म्हणजे सीड कॉटन. त्याला काय म्हणायचं? सीड कॉटन म्हणायचं. समजले 3 शब्द? ओके. आता कॉटन सीड कंटेन ऑइल. ऑइल इज अबाउट 15 to 25%. तर कापसामध्ये तेलाचे प्रमाण आहे किती? 15 ते 25% सरकीमध्ये. आपण सरकीचं तेल म्हणतो की नाही, सरकीचं तेल आहे ना. तर सरकीचं तेल हे स्वस्त दरात असतं म्हणून त्याचं तेल या करडीच्या तेलामध्ये, भुईमुगाच्या तेल, महाग जे तेल असतात त्याच्यामध्ये भेसळ म्हणून त्याचा वापर करतात. याला रिफाईन ऑइल म्हणतात बघा, है ना. तर हे जे सरकीचं तेल आहे हे तसं माणसासाठी घातक असतं. कसं असतं? घातक असतं. यामुळं दम्मा लागतं. काय लागतं? दम्मा लागतं माणसाला. आणि त्या दम्मा लागण्याचं कारण काय? इट कंटेन अल्कोलाइड गॉसॅपॉल. तर या तेलामध्ये गॉसॅपॉल नावाचं अल्कोलाइड असतं. त्यामुळं दम्याची आजार होतं. दम्मा हे आजार निर्माण होतात तेल वापरल्यामुळं. परंतु आता ते प्युरिफिकेशन जे रिफाईंड म्हणून येतं त्यामधलं गॉसॅपॉल काढलं जातं. आता नवीन टेक्निक निघालेली आहे म्हणून आता तेल ते वापरलं तर चालतं. पण अगोदर गॉसॅपॉल नावाचं त्याच्यामध्ये अल्कलाइड असायचं आणि ते हार्मफुल असायचं ह्युमन बिंगसाठी. दम्मा लागायचं. म्हणजे तेलाचं प्रमाण 15 ते 20%. ओके. इट कंटेन प्रोटीन. कॉटन सीडमध्ये काय आणखी प्रोटीन पण आहे. ते प्रोटीन आहे म्हणून तर जनावरांना आलप म्हणून लावतो ना आपण सरकी. तर जनावराला थोडे आलप लावलं डेली तर जनावर कसं तंदुरुस्त होतं. काम करणारे बैलही त्यांना कामाचा काहीच वाटत नाही, है ना. बैल तंदुरुस्त असतात. जे दुधाळ जनावर आहेत त्यांनाही लावलं जातं तर काय होतं? दूध घट्ट येतं असं म्हणतात ना. सरकी लावली दूध घट्ट आणि पेंड लावली दूध पातळ असं म्हणतात की नाही. दूध जर आपल्या घरच्या घरी आपल्याला तूप तयार करायचं असेल तर अशा वेळेस काय केलं जातं? त्या म्हशीला सरकी खायला दिली जाते. तर त्यामुळं दूध घट्ट येतं. घट्ट आल्या म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण वाढतं आणि जास्त तूप निघतं. जेव्हा दूध बाहेर विकायचं असेल आपल्याला तर अशा वेळेस काय लावली जाते? पेंड लावली जाते. त्यामुळं क्वांटिटी वाढते दुधाची आणि बाहेर विकण्यासाठी क्वांटिटी पाहिजे. ओके. तर हे तुम्हाला सांगितलं ॲनिमल हजबंडरीचं रिलेटेड. ओके. सो देन इट कंटेन ऑल्सो कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट पण आहे त्याच्यामध्ये अँड सर्टेन व्हिटॅमिन्स ॲज वेल ॲज मिनरल. त्या सरकीमध्ये फॅट आहे, प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत आणि यामुळं जनावरांसाठी ती सरकी फार पौष्टिक असते. लक्षात. आणि सरकीपासून आपण तेल काढलं तर राहतं काय? पेंड, ज्याला म्हणतो आपण ऑइल केक. कॉटन ऑइल केक ऑल्सो युज्ड फॉर कॉन्सन्ट्रेटेड कॅटल फीड. आता कॉटन सीड केक इज युज्ड ॲज अ कॉन्सन्ट्रेटेड कॅटल फीड. तर सरकीपासून तेल काढल्यानंतर फॅट गेलं तर राहतं काय? पेंड राहते. पेंड म्हणजेच काय? त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट्स आहे, मिनरल आहे. फॅट आहे का त्याच्यामध्ये? नाही. फॅट निघून गेलं म्हणजे तेल वेगळं काढलं, आता पेंड राहिली. तर ही पेंडीपासनं पेंड जे लावतात
त्यापासनं दूध घट्ट तयार होत नाही, पातळ, म्हणजे तेलाचं प्रमाण आपण काढलं ना पेंडपासनं, सरकीपासनं वेगळं केलं. आणि त्याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल, विटॅमिनच राहिले. पौष्टिकता आहे परंतु फॅट नाही त्या केकमध्ये, ज्याला पेंड असं म्हणतो आपण. तर जनावरांचं आलप म्हणून त्याचा वापर केला जातो. ओके. कॉटन ऑइल इज युज्ड फॉर प्रिपेरिंग व्हेजिटेबल घी. डालडा, व्हेजिटेबल घी म्हणजे डालडा वापरतात. सोप, एक्सप्लोजिव्ह, कॉस्मेटिक एक्सेट्रा. आता या तेलापासनं आपण साबण साठी काय पाहिजे, ऑइल पाहिजे. तर हे जे स्वस्त दराचे जे ऑइल आहे, कॉटन ऑइल आहे ना, कॉटन सीड ऑइल, तर याचा ऑइलचा वापर मॅन्युफॅक्चरिंग जे प्रॉडक्ट तयार होतात, सोप आहे साबण बनवण्यासाठी, नंतर कॉस्मेटिक्स आहेत वेगळे, हे तयार करण्यासाठी तेल पाहिजे, म्हणजे फॅट पाहिजे, तर हे वापरलं जातं तेल. नेक्स्ट, कॉटन लिंट इज युज्ड फॉर ड्रेसिंग. आता कॉटन लिंट जे आहे, ज्याला आपण काय म्हणणार, रुई असं म्हटलेलं आहे, जे ड्रेसिंग मटेरियल म्हणून त्याचा वापर केला जातं. ॲब्सॉर्बंट म्हणून वापर केला जातं, पाणी ॲब्सॉर्ब करण्यासाठी, रक्त ॲब्सॉर्ब करण्यासाठी त्याचा वापर या मेडिकल क्षेत्रामध्ये या लिंटचा वापर जास्त आहे. नंतर तिथं आपण सांगितलं धागा बनवण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लॉथ. ओके. तर लिंटचं हे वापर. तर दिस आर द इकॉनॉमिक युजेस ऑफ कॉटन. राहील बाळांनो लक्षात. नेक्स्ट बघूया आपण इकॉलॉजी. काय बघायचं आपल्याला, इकॉलॉजी मध्ये क्लायमेट. काय बघायचं, क्लायमेट. कॉटन इज अ ट्रॉपिकल क्रॉप. कापूस कसा आहे, उष्ण कटिबंधातील पीक आहे. बट कॅन बी ग्रोन ऑन सब ट्रॉपिकल रिजन. उष्ण कटिबंधातील कापूस आहे, परंतु येतं समशीतोष्ण कटिबंधामध्ये सुद्धा. कॉटन फेवर वार्म क्लायमेट. कॉटन क्रॉप रिक्वायर वार्म क्लायमेटिक इन कंडिशन. गरम हवामान मानवतो, वार्म है ना. नेक्स्ट, ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज अबाउट 32 to 34 डिग्री सेल्सिअस. कापसाच्या साधारणतः वाढ होण्यासाठी, जर्मिनेशन होण्यासाठी 32 to 34 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असणं आवश्यक आहे. कुठं, जेव्हा उगवण होण्यासाठी जमिनीचं तापमान किती असायला पाहिजे, 32 to 34 डिग्री सेल्सिअस एवढं असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ 21 to 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. आता जर्मिनेशन होण्यासाठी 32-34 म्हटलं, त्याच्यानंतर कमी तापमान व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी पाहिजे, म्हणजे 21 ते 27 डिग्री सेल्सिअस. देन फॉर फ्रुटिंग अँड बॉल डेव्हलपमेंट स्टेज 27 to 31 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर जेव्हा फ्रुटिंग, फुलं येण्यासाठी, फळधारणा होण्यासाठी, ज्याला आपण बोंड तयार होण्यासाठी म्हणतो, 27 to 31 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असणं आवश्यक आहे. एवढं तापमान असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, देशी कॉटन कॅन टॉलरेट हाय टेम्परेचर. त्यामध्ये भारतीय कॉटन जे आहे, गोसियापियम आर्बोरियम, गोसियापियम हर्बेसियम, हे जे कॉटन आहेत, हे देशी कॉटन आहे. आणि या कापूस हे जास्त तापमानाला तग धरतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा असते. फक्त उत्पादन कमी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आणखी संकरित जाती वगैरे काढलेले जे यलारे वगैरे, फार 7-8 वर्ष अगोदर हे चालली PKV विद्यापीठाने, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हे रिलीज केली होती, यलारे म्हणून, फार फेमस झाली तिथे. तर ते देशी कॉटन पासनं हायब्रिड व्हेरायटी तयार केलेली आहे. इट डज नॉट टॉलरेट कंटिन्युअस रेन ऑर लॉंग ड्राय स्पेल. कॉटन इज अ मोर ससेप्टेबल टू बोथ कंडिशन. कापूस असं एक पीक आहे की दोन्ही सहन होत नाही, फार ससेप्टेबल आहे. ड्राय पिरियड अँड वेट पिरियड सुद्धा. जास्त कोरडही सहन करत नाही, जास्त ओलं म्हणजे कंटिन्युअस पाऊस असेल, जास्त दिवस 8 दिवस सतत झडी राहिली, पाऊस येत राहत आहे, तर ही कंडिशन कापसाला सहन होत नाही. तेव्हाच त्याच्यावर ॲडव्हर्स इफेक्ट होणार, फुलं पात्या गळून जाणार. एवढं सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. तर अशा वेळेस लॉंग ड्राय
जर असेल तर यावेळेस पाणी देणं आवश्यक आहे, आणि जर कंटिन्युअस रेन असेल तर शेतामधून पाणी काढून टाकणं महत्त्वाचं आहे. शेतामधून ते म्हणजे तेव्हा काय करायला पाहिजे, पाणी शेताच्या बाहेर काढायला पाहिजे, दक्षता शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे, ड्रेनेज चॅनल ओपन करायला पाहिजे, तर ते कापूस येऊ शकतं. रेनफेड कॉटन रिक्वायर 500 to 1200 मिलीमीटर रेनफॉल. आता कोरडवाहू कापसासाठी 500 ते 1200 मिलीमीटर एवढं पर्जन्यमान असणं आवश्यक आहे. क्लाउडी अँड फ्रोस्टी वेदर कंडिशन्स आर हार्मफुल. कॉटन क्रॉप ऑल्सो more sensitive to cloudy condition, storms, frost also high wind. तर कापूस हे पीक फारच ससेप्टेबल आहे ढगाळ वातावरणाला. ढगाळ वातावरण जर असेल तर कीटकांचं रोगाचा प्रादुर्भाव वाढणार. तर क्लिअर वेदर असणं आवश्यक आहे. हे आपण बघितलं, क्लायमेट हे तेवढं विचारत नाही, टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, पण आपल्याला घ्यावं लागेल बेटो. नेक्स्ट बघूया, लँड रिक्वायरमेंट और सिलेक्शन ऑफ साईट और सॉइल ऑल्सो. तर लँड रिक्वायरमेंट म्हणजे जमीन कशी असायला पाहिजे, त्या जमिनीची निवड कशी करणार, सिलेक्शन ऑफ साईट किंवा सॉइल म्हणून सुद्धा विचारू शकतात. तर हे महत्त्वाचं पॉईंट आहे. जेव्हा सीड प्लॉट आपल्याला निवडायचं आहे, सीड प्लॉट घ्यायचं आहे, तर ते कंपनीवाले काय करणार, सर्च करणार. जे गावामधलं कृषी केंद्र आहे त्याचा संपर्क असणार आहे, तिथं विचारणार त्या कृषी केंद्रवाल्याला की तुमच्या गावामध्ये जे शेती चांगलं करणारा शेतकरी कोण आहे, आधुनिक शेतकरी ज्याला म्हणणार आपण, नेहमी नवीन नवीन जे त्या शेतामध्ये अडॉप्ट करत असेल, नवीन तंत्रज्ञानाचं त्याला आवड आहे, सुशिक्षित म्हणजे शिकलेला आहे, नंतर शेती चांगली आहे, पाणी जवळ आहे का, हे त्या कृषी केंद्रवाल्याला सांगणार. किंवा असं शेतकरी तुमच्या गावामध्ये बघा बरं 2-3 आपल्याला सीड प्लॉट द्यायचं आहे, मग तो कृषी केंद्र नाव देणार की हे हे शेतकरी आहे म्हणून. तर ते शेतकऱ्याकडं तो कंपनीला जाणार, त्याची शेती बघणार. मग काय बघणार, त्यांनी कोणते पॉईंट इन्क्लूड करणार, कोणते पॉईंट कन्सिडर करणार. तर पहिलं काय करणार त्यांनी, लँड शुड बी वेल ड्रेन, फर्टाईल अँड डीप ब्लॅक. कापसासाठी उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे, सुपीक आहे आणि काळी मातीची जमीन असणं आवश्यक आहे. हे पहिलं बघणार, जमिनीचं स्ट्रक्चर, वेल ड्रेन, फर्टाईल, डीप ब्लॅक सॉइल. दुसरं बघणार, इट शुड बी फ्री फ्रॉम व्हॉलंटरी प्लांट. त्याला विचारणार, या शेतामध्ये तुम्ही कापूस कधी लागवड केलं, मागच्या वर्षी कोणतं पीक होतं, असं विचारणार त्यांनी. यांनी जर म्हटलं मागच्या वर्षी कापूसच होतं, तर त्याची जमीन सीड प्लॉटसाठी फेल होणार, सिलेक्शन होणार नाही. कारण की आपण जे बी उत्पादन करणार आहोत ते कापसाचंच करणार आहोत, आणि मागच्या वर्षी जर कापूसच लागवड केलेलं असेल तर हमखास तिथं एक तर रोगराईचं तर प्रादुर्भाव होणारच, पण त्याचं जे कापूस पडलेलं आहे शेतामध्ये, ते जे सरकी आहे ते वापून निघणारच आहे. मग या कापसामध्ये मागच्या कापसामध्ये आयडेंटिफाय होण्यासाठी फार डिफिकल्ट होतं. मग ते डिफिकल्ट होतं आणि आयडेंटिफाय होत नाही. यामुळं काय होणार नुकसान, की तुमचं जे जेनेटिकल प्युरिटी मेंटेन करणार होतो बी उत्पादनासाठी ते होणार नाही बाळांनो, भेसळ होऊन बसणार. म्हणून असलं जमीन रिजेक्ट करणार की तुम्ही मागच्या वर्षी कापूस घेतलं, यावर्षी सीड प्लॉट कापसाचा घेता येत नाही. ओके, इट शुड बी नियरर टू रोड साईड. पहिले बघणार रोडच्या कडेची जमीन आहे का, का की याला यावं लागतं ना नेहमी कोणाला, फील्ड इन्स्पेक्टरला. फील्ड इन्स्पेक्टर एक कंपनीचा अधिकारी आहे, नौकर वर्ग आहे. तो BSc ॲग्री असणार, डिप्लोमा केलेला असणार किंवा MSc केलेलं असणार. फार वाव आहे बरं ॲग्रिकल्चरमध्ये बाळांनो, असं काही साधं समजू नका. हां, पहिलं तर मेडिकल करा, मेडिकल होत नसेल ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घ्या. फार चांगलं, कमी खर्चात, नो टेन्शन, शेतीकडे आपल्याला बघता येतं आणि कंपनीमध्ये कामं करता येतं किंवा गव्हर्नमेंट जॉबसुद्धा आहे. ओके, अवेलेबल ऑफ इरिगेशन फॅसिलिटी. दुसरं काय बघणार, रोडच्या कडेनं म्हटलो आपण. नंतर ओलिताची फॅसिलिटी आहे की नाही. सीड प्लॉट म्हणजे सीड प्रोडक्शन करायचं आपल्याला, बियाचं उत्पादन करायचं आहे बाळांना.
जर महिनाभर पाऊस आला नाही तर बी उत्पादन होणार आहे का? नाही. मग असं जर झालं तर किती अवघड होणार आहे. म्हणून सीड प्लॉटचं तर उत्पन्न निघालाच पाहिजे. शेतकऱ्याचं धान्याचं उत्पादन हो की न हो, पण बी उत्पादन तर व्हायला पाहिजे. पुढच्या वर्षी शेतकऱ्याला बी मिळणं आवश्यक आहे ना. तर इरिगेशन फॅसिलिटी उपलब्ध आहे का? सॉइल शुड बी फ्री फ्रॉम सॉइल बॉर्न डिसीज. आता जी जमीन निवडता आहे त्या जमिनीमध्ये जास्त रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये. आता ते तर असं बघून आपल्याला कळणार नाही, पण एक एरिया वाईज माहीत असतं की इथं विल्ट रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतं. असं काही जमिनीमध्ये असतं की विल्ट रोगाचा प्रादुर्भाव म्हणजे सॉइल बॉर्न डिसीजेस म्हणतो, जमिनीद्वारे होणारे रोग असतात. ते रोगाचा प्रादुर्भाव त्या जमिनीमध्ये होता कामा नये हे काळजी घ्यायला पाहिजे. द सबसर्फेस शुड नॉट बी हार्ड. आता सबसर्फेस जी आहे ती जास्त हार्ड नसायला पाहिजे, की कापसाचे मुळे जरा खोल जाणार आहे. फ्री फ्रॉम लेअर ऑफ कार्बोनेट्स. कार्बोनेटचा लेअर नसायला पाहिजे. कापूस या पिकासाठी घातक असणारे कार्बोनेट असं फ्री फ्रॉम असायला पाहिजे. म्हणजे जमीन लूज असायला पाहिजे, फर्टाईल असायला पाहिजे, वेल ड्रेन असायला पाहिजे. वॉटर लॉगिंग सॉइल अनसुटेबल फॉर इट्स कल्टिवेशन. पाणी धरणारी जमीन अजिबात कापसाला चालणार नाही बाळांनो. तर आता बघूया आपण पॅरेंट्स. सीड प्रोडक्शन आता सुरू झालं आपलं. तर पॅरेंट्स म्हणून असं विचारतात. तर विचारत असताना क्वेश्चनमध्ये दिलं असतं की गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ H4 कॉटन. H4 दिलं व्हेरायटीचं नाव, म्हणजे खाली पॅरेंट विचारलेले असणार आहे. मग त्या H4चेच तुम्हाला पॅरेंट काही वेळेला NH4 म्हणून विचारणार, मग त्याचेच पॅरेंट द्यावं लागतं. पॅरेंट म्हणजे आई वडील. ती जात जी तयार झालेली आहे दोन पॅरेंट पासनं, फिमेल आणि मेल पॅरेंट पासनं तयार झालेली असणार आहे ती व्हेरायटी. ओके. मग ती व्हेरायटी त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तयार होणार आहे, पण त्या शेतकऱ्याला माहीत नाही. आपण सीड प्लॉट घेतलेला आहे, परंतु हे जे बियाणं माझ्या शेतामध्ये तयार होत आहे हे H4चं आहे की NH4चं, हे काहीच माहीत नसते, अननोन. कारण त्यांना शेतकऱ्याला माहीत असेल तर तो बी चोरणार की नाही. म्हणून ते सीड कंपनीवाला फक्त दोन बियाणं आणून देणार आणि ते पेरणी करून घेणार. ते काहीच आपल्याला कळणार नाही. जर ते पॅरेंट आपल्याला माहीत असेल आणि ते पॅरेंट कोणत्या व्हेरायटीचे आहे तर तेव्हा कळणार की H4 व्हेरायटीचं बियाणं आपल्या शेतामध्ये तयार होत आहे. हा, त्याने तर सांगणारच नाही. परंतु आपल्याला पॅरेंट माहीत असतील तर आपल्याला ओळखता येते की आपल्या शेतामध्ये कोणत्या व्हेरायटीचं बियाणं उत्पादन होत आहे. म्हणून ते शेतकरी सुद्धा तो बी विकू शकतो आपल्या गावकऱ्यांना, आहे ना. तर हे माहिती होत देत नाही. तर चला हे आपण पॅरेंट बघूया. आता फार लिस्ट 10 आपल्याला व्हेरायटी दिसत आहे, परंतु कॉमन तुम्हाला सांगतो H4 हे फार कॉमन आहे. H4चं पॅरेंट G67 म्हणजे गुजरात 67 हे फिमेल पॅरेंट आहे. याला लाईन ए म्हणतात कारण जवारमध्ये झालेलं आहे. ज्वारीचं हायब्रिड सीड प्रोडक्शन थोडं वेगळं आहे, कॉटन हायब्रिड सीड प्रोडक्शन वेगळं आहे. याचं मेळ घालू नका. काही पॉईंट आहे सेम, परंतु बरेचसे पॉईंट वेगळे. कापसाचं सीड उत्पादन हे वेगळी टेक्निक आहे, ज्वारचं वेगळी टेक्निक आहे. हे एक डोक्यामध्ये ठेवा. तर पॅरेंट H4 कॉटन हे फार फेमस आहे कापसामध्ये. सगळ्यात अगोदर संकरित जात कापसामध्ये जी निघाली ती H4 निघालेली आहे बाळांनो. निघालेली H4 ही पहिली आहे हायब्रिड व्हेरायटी. आणि ही व्हेरायटी काढण्यामध्ये हे पटेल एक शास्त्रज्ञ होतं आपल्या महाराष्ट्राचं कृषी विद्यापीठामध्ये. तर त्यांनी हे हायब्रिड व्हेरायटी काढण्यामध्ये जास्त अग्रेसर होते. तर महिको कंपनी सुद्धा फार फेमस झाली ती मागे एक 20 वर्ष अगोदर. तर महिकोचं H4 म्हटलं की फारच फेमस असायचं आणि शेतकऱ्यांना भरपूर उत्पादन मिळालं बाळांनो. शेतकरी भरपूर श्रीमंत झाले कापसामुळं विदर्भामध्ये जास्त करून. तर कापसाचं भरपूर उत्पादन मिळायचं बाळांनो. आणि आम्ही
5वी 6वी मध्ये असताना आम्ही दर शनिवार रविवार कापसाच्या फवारणीसाठी आम्ही मदत करत होतो, नळ्या धरत होतो. लक्षात. फार इंटरेस्टिंग मला शेती कामामध्ये, पहिल्यापासूनच शेतीमध्ये मला फार इंटरेस्ट आहे आणि देवानी मला याच फील्डमध्ये आणखी घेतलेलं आहे तुम्हाला टीचिंग करण्यासाठी. ओके. तर सो H4 पॅरेंट काय, G67 क्रॉस विथ अमेरिकन नेक्टरलेस. लक्षात. तर ही मेल पॅरेंट आहे, यालाच आपण लाईन आर म्हणतो. कोणतं? लाईन आर म्हणजे रेस्टॉरंट असतं. हे पोलन ग्रेन वापरण्यासाठी हे पॅरेंटचा वापर केला जातं, मेल पॅरेंटचं. आता कापसामध्ये जवार सारखं नाही, मेल स्टराईल नाही, म्हणून इथं बी तयार करण्यासाठी खर्च जास्त येतो बेटा. कारण याच्यामध्ये इमॅस्क्युलेशन करावं लागतं, नंतर पॉलिनेशन करावं लागतं. हे जे क्रॉसिंग प्रोग्राम आहे हे महागडं आहे, मजुराच्या सहाय्याने करावं लागतं आणि किचकट असताना दररोज करावं लागतं. हे 10 ते 11 आठवडे म्हणजेच 2.5 महिन्यापर्यंत काम चालतं क्रॉसिंग करायचं. का? कारण मेल स्टराईल कॉटनमध्ये डेव्हलप नाही. समजलं बाळांनो? मग हे हाताने क्रॉस करावं लागतं आपल्याला. जवारचं तसं नव्हतं, आपण पेरून टाकलं, मेल फिमेल लाईन अल्टरनेट, 4 लाईन फिमेल 2 लाईन मेल, 4 फिमेल 2 मेल, असं अल्टरनेट आपण पेरलं. कारण फिमेल कसं होतं, मेल स्टराईल आहे, सेल्फ पॉलिनेशन होत नव्हतं. आणि बाजूला कोण होतं, मेल पॅरेंट, त्याचे पोलन इकडं क्रॉस, नॅचरल क्रॉसिंग. आणि त्या फिमेल पॅरेंटवर जे कणीस लागणार आहे, बी तयार होणार, ते हायब्रिड सीड. असं इझी होतं. कापसामध्ये तसं नाही बाळांनो. चला, तर H4 चे पॅरेंट आपल्याला पाठच पाहिजे, G67 क्रॉस विथ अमेरिकन नेक्टरलेस. अमेरिकन जात आहे की नाही, अमेरिकन तर लक्षात ठेवायचं. नेक्टरलेस म्हणजे नख नसणारी. असं कापूस कुठं अडकलेलं असतं, ते नख्यामध्ये असते की नाही, ते नेक्टरलेस. लक्षात. या दोघांचा क्रॉस करून H4 काढलेला आहे. नेक्स्ट वरलक्ष्मी है ना. लक्ष्मी क्रॉस विथ SB289. वरलक्ष्मी ही कापसाची फेमस जात होती. त्याचे पॅरेंट लक्ष्मी क्रॉस विथ SB289. हे दोघं पॅरेंट आहेत, फिमेल पॅरेंट मेल पॅरेंट. ओके. सावित्री कोपरगाव 203 क्रॉस विथ SB1085-6. ओके. गोदावरी ही फार गुजरातची गोदावरी, ही पण जात फार चालली, 4-5 वर्ष भरपूर उत्पादन मिळालं गोदावरी. भुरी नेक्टरलेस क्रॉस विथ MCU5. हे फिमेल पॅरेंट मेल पॅरेंट. NHH44 यालाच म्हणतात नांदेड 44. नांदेड 44 म्हणजे नांदेड माहीत आहे, शहर माहीत आहे, कुठं आहे, मराठवाड्यामध्ये आहे. नांदेड माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. नांदेड येतं कापूस संशोधन केंद्र आहे महाराष्ट्राचं. जर नांदेडला गेला असाल तर नांदेडमध्ये जात असताना, बस स्टँडकडे जात असताना राईट हँड साईडनी रेल्वे ट्रॅकच्या साईडनी पूर्ण कृषी विद्यापीठाची जमीन आहे. तिथं संशोधन होत असतं. मोठमोठे अशोकाचे झाड आहेत, बोर्ड ग्रीन कलरमध्ये कापूस संशोधन केंद्र लिहिलेलं आहे. ही जात आपल्या मराठवाड्यासाठी फारच फेमस, पूर्ण महाराष्ट्रासाठी फेमस झाली. नांदेड 44 म्हणायची याला, नांदेड 44 म्हणायचे. याचंच काय, NHH44. ओके. तर त्याचे पॅरेंट काय, BN1 क्रॉस विथ AC738. नंतर DCS32 DC28 क्रॉस विथ SB425. नंतर PKV डी हायब्रिड आहे, हायब्रिड 1 आहे, DH1 नाही, हायब्रिड 1 आहे, माझ्या माहितीस तो. PKV हायब्रिड 1. GAK423 क्रॉस विथ HD110151. नंतर PKV हायब्रिड नंबर 2 AK32 DHY286. नंतर PKV हायब्रिड 4 CAK
23A AKH7R, नंतर PQ हायब्रिड नंबर 5 CAK53A क्रॉस विथ AKH2R. तर हे पॅरेंट आहे. यापैकी महत्त्वाचे लक्षात H4 एक लक्षात ठेवा. नंतर वरलक्ष्मी आणि नांदेड 44 एक लक्षात ठेवा, हे नेहमी विचारतात. H4 नांदेड 44 वरलक्ष्मी, तर गोदावरी त्याच्यानंतर गोदावरी एक लक्षात ठेवा आणि एखादी PKV हायब्रिड. आतापर्यंत PKVचं विचारलं नाही, परंतु विचारू शकतात. तर हे पॅरेंट आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. 2 मार्कासाठी विचारतात. कोणतंही एक पॅरेंट जे प्रश्नामध्येच दिलेलं असतं व्हेरायटीचं नाव, तर खाली पॅरेंट विचारतात. पॅरेंट हे फिमेल मेल असं क्रॉसमध्ये लिहिणं आवश्यक आहे. तर बघूया आपण आयसोलेशन डिस्टन्स. आयसोलेशन डिस्टन्स आपण जवारमध्ये बघितलं. आयसोलेशन डिस्टन्स बघितलं की नाही बाळांनो? जवारचं आयसोलेशन डिस्टन्स किती सांगितलं आपण? डिपेंड अपॉन द सोर्स ऑफ सीड अँड काय म्हटलं आपण? सोर्स ऑफ सीड अँड काय म्हटलं आपण? सर्टिफाईड असेल तर 200 मीटर, फाउंडेशन असेल तर 400, जॉन्सन ग्रास असेल तर 400. इथं आहे का? तसं नाही. आयसोलेशन डिस्टन्स मीन्स मिनिमम डिस्टन्स बिटवीन सेम क्रॉप ऑफ सीड प्लॉट, है ना. सीड प्लॉटमध्ये जे क्रॉप आहे आणि इतर जे क्रॉप आहे आजूबाजूला, ते सेम मिनिमम डिस्टन्सपर्यंत किती असायला पाहिजे, त्याला आयसोलेशन डिस्टन्स म्हणतो. इथं आपल्याला आयसोलेशन डिस्टन्स मेन्शन करणं आवश्यक आहे. इन हायब्रिड कॉटन सीड प्रोडक्शन अंडर कंट्रोल, दॅट इज इमॅस्क्युलेशन पॉलिनेशन. आता कॉटनमध्ये नेमकं कंट्रोल कंडिशनमध्ये येतच, कारण इमॅस्क्युलेशन केलं जातं, त्यामुळं सेल्फ पॉलिनेशन होत नाही. नंतर पॉलिनेशन केलं जातं म्हणून नॅचरल क्रॉसिंग होत नाही, कारण त्याच्यावर बटर पेपरची बॅग लावलेली असतो. एवढ्या कंट्रोल कंडिशनमध्ये असतं म्हणून जास्त धोका नाही बाहेरचा, म्हणून याचं अंतर कमी ठेवलं जातं. द आयसोलेशन डिस्टन्स ऑफ 5 मीटर इज प्रोव्हाइडेड ऑल अराउंड द सीड प्लॉट टू अवॉइड मेकॅनिकल मिक्सचर. तर बाळांनो, या कॉटनमध्ये पूर्ण कंट्रोल कंडिशन असल्यामुळं जास्त आयसोलेशन डिस्टन्स ठेवलं जात नाही. फक्त मेकॅनिकल मिक्सचर होऊ नये ही काळजी घेण्यासाठी 5 मीटर अंतर ठेवलं जातं. आपलं सीड प्लॉट कॉटनचं याच्या बाजूला 5 मीटर अंतरापर्यंत दुसरं कापसाचं फील्ड नसायला पाहिजे, की जेणेकरून ॲडमिक्सचर होणार त्याच्यामध्ये. मेकॅनिकल मिक्सचर ज्याला मग तिकडचं कापूस इकडे येऊन पडलं, समजा एखादी माणसाच्या हाताने म्हणा किंवा आणखी प्राण्याच्या हाताने किंवा ते उंदरं वगैरे घेऊन जातात त्याच्या सहाय्याने, ते जाऊ नये. तर एवढं 5 मीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे, की जेणेकरून मेकॅनिकल मिक्सचर होणार नाही. कारण की आउट क्रॉसिंग वगैरे तर होणार नाही, कारण सगळं कंट्रोल कंडिशन आहे. कारण पूर्ण बटर पेपर बॅग लावलेली असते प्रत्येक फ्लावरवर. नेक्स्ट सीड रेट बघूया. सीड रेट इज अबाउट फिमेल 3.75 kg पर हेक्टर. फिमेल पॅरेंटचं बियाचं प्रमाण 3.75 किलो लागतं, 3.75 kg पर हेक्टर. मेल पॅरेंट 2.5 kg. कारण की जवारचं कसं होतं बाळांनो, 4 ओळी जवारच्या 2 ओळी, 4 ओळी फिमेल जवार आणि 2 रो मेल पॅरेंट असं होतं. फिमेलचे 4, मेलच्या 2 ओळी होत्या, म्हणजे फिमेल हे डबल होतं. इथं तसं राहणार नाही आहे. इथं कसं राहणार आहे रेशो? 4:1 और 5:1 या रेशोमध्ये राहणार आहे. म्हणून बियाचं प्रमाण फिमेलचं 3.75 kg, मेलचं 2.5 kg राहणार आहे. दुसरं स्पेसिंग. Spacing also depend upon the parent. Female parent 150 centimeter row to row distance and plant to plant distance 100 centimeter. तर जवारमध्ये सोबत आपण पेरणी केलेली होती म्हणून दोघांचे अंतर सारखं होतं. कापसाचं तसं नाही आहे. फिमेल पॅरेंटचं एरिया वेगळं, मेल पॅरेंटचं एरियाच वेगळं, सेपरेट प्लॉट असणार आहे त्याचे. म्हणून फिमेलचं जे अंतर आहे 150 सेंटीमीटर रो टू रो, 100 सेंटीमीटर प्लांट टू प्लांट, या अंतराने लागवड करायला पाहिजे फिमेल पॅरेंट.
मेल पॅरेंट 150 सेंटीमीटर रो टू रो डिस्टन्स, ओनली 50 सेंटीमीटर प्लांट टू प्लांट डिस्टन्स. 2 ओळीमध्ये 150 सेंटीमीटर अंतर ठेवायला पाहिजे. 2 झाडामध्ये 2 ओळीमध्ये 150 सेंटीमीटर आणि 2 झाडामध्ये 50 सेंटीमीटर. लक्षात, 150/50 हे कुठं मेलसाठी, म्हणजे मेलचं प्लांट टू प्लांट डिस्टन्स कमी आहे, कारण तिथं फक्त प्लांट कशासाठी वापरणार आपण, पोलन ग्रेनसाठी. त्याचे फुलं तोडून आपण फिमेल रोमध्ये जाऊन तिथं आपण क्रॉसिंग करणार आहोत. म्हणजे आपल्याला मेल पॅरेंटवर बी उत्पादन होणार आहे का नाही, त्याचे फुलं वापरणार फक्त आपण. म्हणून जवळजवळ अंतराने लागवड केली जाते. यामुळं कमी जागेमध्ये जास्त झाडं बसतात आणि तेवढे जास्त फुलं आपल्याला उपलब्ध होणार. लक्षात. तर हे झालं स्पेसिंग. तर सीड रेट महत्वाचा आहे, आयसोलेशन डिस्टन्स महत्वाचा आहे, स्पेसिंग महत्वाचं आहे बाळांनो. आणि त्याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे, आपण काय काय बघितलं, आपण या अगोदर बघितलं आपण पॅरेंट महत्वाचा आहे, आयसोलेशन डिस्टन्स महत्वाचा आहे, सीड रेट महत्वाचा आहे, स्पेसिंग महत्वाचं आहे, आणि जे लँड रिक्वायरमेंट ते एक महत्वाचं आहे. तर या लेक्चरमध्ये सीड प्रोडक्शन ऑफ कॉटनसाठी हे पॉइंट फार महत्वाचे आहेत. बाकी इकॉनॉमिक युजेस, क्लायमेट हे नॉर्मल आहे, तेवढं महत्वाचं नाही. जे हे पॉइंट महत्वाचे, हे पार्ट पाहिजे आपल्याला. सीड रेट पार्ट पाहिजे, फिमेलचं किती मेलचं किती, त्याचं स्पेसिंग माहीत पाहिजे, कारण स्पेसिंग फिमेलचं कमी आहे झाडाचं अंतर. लक्षात, कमी एरियामध्ये जास्त झाडं बसणार. तर ते सीड रेट बघा 3.75 kg पर हेक्टर आहे फिमेलचं, आणि मेलचं 2.5 kg पर हेक्टर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लागवड करते वेळेस या पद्धतीनं अंतर असायला पाहिजे. हे फिमेल रो आहे, फिमेल रोचं 150 सेंटीमीटर आणि मेल रो असलं तरी 150 सेंटीमीटर 2 ओळीमध्ये अंतर ठेवा. 2 झाडामध्ये फिमेल रो असेल तर 100 सेंटीमीटर ठेवायला पाहिजे, आणि मेल पॅरेंट असेल तर ओनली 50 सेंटीमीटर 2 झाडामध्ये अंतर ठेवायला पाहिजे. आणि हे बी लागवड करायला पाहिजे. हे बियाची काय केली जाते, लागवड. ही सरकी ज्याला म्हणतो आपण, लागवडीसाठी ही सरकी वापरली जाते. जनावराला खाण्यासाठी वेगळी सरकी असते, याला म्हणतात कॉटन सीड. ओके विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण. काही बोर झालो का नाही, रिलॅक्स अभ्यास करायचा बाळांनो, व्यवस्थित व्हिडिओ बघायचा. तुमच्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे मी, हार्डवर्क करत आहे बाळांनो. तर तुम्हाला त्रास होऊ नये, तुमचं व्यवस्थित अभ्यास व्हावं यासाठी व्हिडिओ आपण बनवलेला आहे. याचा परिपूर्ण फायदा घ्या आणि शेतीमध्ये याचा वापर करा. आपल्याही पालकांना वगैरे सांगा अशी माहिती, तर ते पालकसुद्धा फार खुश होणार की माझा मुलगा क्रॉप सायन्स घेऊन, क्रॉप प्रोडक्शन घेऊन माझ्या शेतीबद्दल मदत करत आहे. म्हणजे शिक्षणाचा आपल्या शेतीमध्ये फायदा व्हावं. शिकूनसुद्धा आपण अडाणी राहतो, काही शेतीचं बघत नाही. ते जर आपण बघितलं की मेडिकलवाल्याचा मुलगा मेडिकलवर बसतो, किराणा दुकानवाल्याचा मुलगा किराणा दुकानावर बसतो, डॉक्टरचा मुलगा काही ना काही प्रॅक्टिस करतोच, तसं आपण शेतकऱ्याची मुलं आपण शेतामध्ये हातभार लावायला पाहिजे. फक्त गेम खेळत बसू नका बाळांनो, आयुष्य बर्बाद होईल. हे जे आयुष्य आहे याचा आनंद घ्या, गेम खेळून आनंद घेऊ नका, ते गेम काही देणार नाही तुम्हाला. तर अभ्यास करा, हे अभ्यास करण्याची वेळ आहे, हे वय तुमचं अभ्यासाचं आहे. अभ्यास केल्यामुळं तुमचं पुढचं भविष्य चांगलं सफल होईल, आनंदी जीवन जगणार तुम्ही, पुढं तुम्हाला टेन्शन येणार नाही. आज जर तुम्ही आनंद राहिलो, पुढं तुम्हाला त्रास होणार बाळांनो. यासाठी अभ्यास करा, आनंदी राहा, घरी राहा आणि सुखरूप राहा. जे काही घरामध्ये आई वडील असेल त्यांची सेवा करा, जी आजी आजोबा असतील त्यांची सेवा करा, कारण की आपलं कर्तव्य आहे. आपण आई आजोबा आजीची आपण सेवा करायला पाहिजे. आपण जास्त त्यांच्या जवळ बसतो, सेवा करा बेटो हो. तर इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.